मित्रांनो नमस्कार, मी उमेश बनकर आपलं स्वागत करतोय. नुकतंच 9 तारखेला पंतप्रधानांनी आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी शपथ घेतली. आता या शपथेशी संबंधित आपण काही आज भाष्य करणार आहोत, चर्चा करणार आहोत. आपण बऱ्याचदा म्हणतोय की पंतप्रधानांनी शपथ घेतली किंवा पंतप्रधान आज त्यांच्या पदाची शपथ घेणार आहेत. परंतु काही गोष्टींचा आपल्याला विचार विमर्श करणे खूप गरजेचं आहे. खरंच पंतप्रधान म्हणून शपथ घेतात का? बऱ्याचदा आपल्याला वाटतं ना की पंतप्रधान म्हणून शपथ घेतात, परंतु हे चुकीचं आहे. मग खरं काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया. बघा मित्रांनो, 9 तारखेला पंतप्रधान आणि संपूर्ण त्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी शपथ घेतली. संपूर्ण माहित असेल तुम्हाला, आता मंत्री किती झाले किती नाही हा मुद्दा वेगळा आहे, हा कंप्लीट मुद्दा वेगळा आहे. आपण थोड्या वेगळ्या मुद्द्याला हात घालूया की जे भारताचे पंतप्रधान म्हणून ज्याने शपथ घेतली ते नरेंद्र मोदी. त्यांच्या बाबतीत जर एक दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या झाल्या, थोडीशा तथ्यात्मक बाबी, तर जर आपण कार्यकाळाचा विचार केलो, एकूणच कार्यकाळात टोटल कार्यकाळ ड्युरेशन म्हणतो ज्याला आपण, तर त्या टोटल ड्युरेशनचा जर विचार केलो तर नरेंद्र मोदी पहिले पंडित जवाहरलाल नेहरू, दुसरे इंदिरा गांधी, आणि म्हणजे ह्या दोन पंतप्रधानांच्या नंतर केवळ तिसरे पंतप्रधान आहेत ज्यांचा सर्वाधिक कार्यकाळ आतापर्यंत लाभलेला आहे. पंडित नेहरू जवळपास 17 वर्ष होते, इंदिरा गांधी 16 वर्ष होत्या, आणि नरेंद्र मोदी जवळपास 10 वर्ष आणि 15 दिवसाच्या आसपास त्यांचा कार्यकाळ आहे. आणि त्याच्यानंतर मग आपले मनमोहन सिंग येतात, त्यांचे 10 वर्ष 10-12 दिवसाचा असा कार्यकाळ आहे. म्हणजे ह्या कार्यकाळानुसार पाहिलं आपण. आणि महत्वाचा मुद्दा असा की जर का आपण अशा पद्धतीने विचार केलो की सलग 3 वेळा पंतप्रधान, सलग 3 वेळा हा शब्द महत्वाचा आहे, सलग 3 वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे केवळ आणि केवळ पंडित नेहरू नंतर आपले जे पंतप्रधान झालेत आता नरेंद्र मोदी, हे केवळ दुसरे व्यक्ती आहेत. पंडित नेहरू नंतर दुसरे व्यक्ती. तर हे अगदी तथ्यात्मक बाबी आहेत पंतप्रधानांच्या बाबतीत. आता मित्रांनो बघा, आपल्याकडे जेव्हा आपण संपूर्ण मंत्रिमंडळाचा विचार करतो, एका बाजूला पंतप्रधान आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आहे. मग याच्यामध्ये ते कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री हे सगळा हा स्वतंत्र भाग झाला. परंतु बघा की जेव्हा आपण पंतप्रधान शपथ घेतात असं म्हणतो, तर मग पंतप्रधानांना शपथ कोण देतात? मग राष्ट्रपती देतात. ऑब्व्हियसली राष्ट्रपती देतात. पंतप्रधानांना शपथ देण्याचं काम राष्ट्रपतींचं आहे. परंतु राष्ट्रपती पंतप्रधानांना पंतप्रधान म्हणून शपथ देतात का? म्हणजे पंतप्रधान एक पंतप्रधान या नात्यानं शपथ घेतात का? तर मुळातच नाही. मग कोणत्या नात्यानं शपथ घेतात? तर पंतप्रधान केवळ मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून शपथ घेतात. त्यांना स्वतंत्र पंतप्रधान पदाची शपथ दिली जात नाही, त्यांना केवळ मंत्री म्हणून शपथ देतात. म्हणजे ज्या पद्धतीने या सगळ्या मंत्र्यांना शपथ दिली जाते, केवळ त्याच पद्धतीनं या पंतप्रधानांना सुद्धा शपथ दिली जाते. पंतप्रधान मंत्र्यांमधील एक मुख्य म्हणजे पंत, त्याला प्रधानमंत्री सुद्धा म्हणतो आपण, मंत्र्यांचा प्रधान, या सेन्सला आपण प्रधानमंत्री म्हणतो. मग दुसरा फॅक्ट असा की जेव्हा हे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ शपथ घेतो, तेव्हा या शपथेमध्ये 2 बाबींचा उल्लेख असतो. प्रामुख्याने म्हटलं जातं की या 2 प्रकारच्या शपथा घेतात. शपथ, या शपथेच्या प्रकारांमध्ये 2 शपथा घ्याव्या लागतात त्यांना. आता एक कोणती आणि दुसरी कोणती? एक आहे पदाची, म्हणजे मी मंत्री म्हणून शपथ घेतोय की संपूर्ण भारताशी निष्ठेनं वागेन, राज्यघटनेशी निष्ठेनं वागेन, अशा पद्धतीची म्हणजे पदाशी संबंधित एक शपथ घेतली जाते. पदाशी संबंधित. आणि दुसरी जी शपथ आहे जी कंटिन्यू घेतात, एकाच शपथेमध्ये 2 शपथ सामावलेले आहेत. दुसरी शपथ आहे गोपनीयतेची. आता हा गोपनीयता काय प्रकार आहे की मंत्रिमंडळाच्या आत जर का एखादा कुठलाही विषय चर्चेला आणला असेल, तर जोपर्यंत संपूर्ण मंत्रिमंडळाची सहमती होत नाही तोपर्यंत एखादा मुद्दा पब्लिक केला जात नाही, त्याला गोपनीयता म्हणतो आपण. हा एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, वैशिष्ट्य आहे मंत्रिमंडळाचा. तर बघा, या शपथेच्या नमुन्यामध्ये एक पदाची शपथ आहे आणि एक गोपनीयतेची शपथ आहे. परंतु दुसरं गोष्ट असं की ही जी शपथ आहे, ही शपथ कोणत्या आधारे घेतली जाते? याच शपथेचा नमुना जो म्हणतो आपण,
हा शपथ कुठं दिलेली आहे तर आपल्याकडे जेव्हा राज्यघटना संपूर्ण संपते तर त्याच्या शेवटी आपल्याला शेड्यूल्ड दिसतात. ऐकलं असेल तुम्ही त्याच्यासाठी एक शब्द आहे अनुसूची. अनुसूची ऐकलं असेल तुम्ही, शेड्यूल ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. तर या अनुसूची एकूण 12 आहेत. तुम्हाला माहिती असतील नसतील, परंतु एकूण 12 अनुसूच्या आहेत. आणि त्या 12 अनुसूच्यांमधील 3ऱ्या क्रमांकाची जी अनुसूची आहे, किती? 3ऱ्या क्रमांकाची जी अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये मग ते मंत्री असतील किंवा मग इतर कुठलेही पद असतील, खासदार असतील किंवा राज्याचे आमदार असतील, संबंधित कुठलेही राज्याचे जरी मंत्री असले तरी पण सगळ्या लोकांच्या ज्यांना शपथ घ्यावी लागतात त्या सगळ्यांचे शपथांचे नमुने अनुसूची 3 मध्ये दिलेले आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या अनुसूची 3 मध्ये 3 लोकांच्या शपथा सामावलेल्या नाही आहेत. हे 3 लोक कोण आहेत? तर हे 3 लोक आहेत, एक आहे राष्ट्रपती, म्हणजे ज्यांच्या शपथा नाहीत. एक आहे राष्ट्रपती, दुसरा आहे उपराष्ट्रपती आणि तिसरे जे आहेत ते आहेत राज्यपाल. ह्या 3 लोकांच्या शपथांचे नमुने तुम्हाला अनुसूचित 3 मध्ये दिसणार नाहीत. अन्यथा ह्या तिघांना जर तुम्ही सोडलं तर बाकीचे जे लोक आहेत, मग ते न्यायालयातील न्यायाधीश जरी असले तरी पण ते ज्या आधार शपथ घेतात त्या सगळ्या शपथांचे नमुने या अनुसूचित 3 मध्ये सामावलेले आहेत आणि या अनुसूचित 3 च्या आधारे सगळे शपथ घेतात. मग मुद्दा असा की हे जे मंत्रिमंडळ आहे या मंत्र्यांची नियुक्ती कोण करतात? तर हे पंतप्रधानांचं काम आहे. बऱ्याचदा काय होतं की ह्या सगळ्या सुरुवातीला पंतप्रधान ठरतात आणि पंतप्रधानांचं काम आहे की मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नियुक्ती करणे. मग नियुक्तीच करणं नाही तर ज्या मंत्र्यांची आपण नियुक्ती करतो वेळ आली तर त्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडणं, योग्य त्यावेळी राजीनामा द्यायला भाग पाडणं. आणि जर का राजीनामा एखाद्या मंत्र्यानं पंतप्रधानांच्या सांगण्यावरून दिला नाही तर मग अशा वेळी पंतप्रधान राष्ट्रपतीकडे शिफारस करतात आणि मग राष्ट्रपती संबंधित मंत्र्याला पदावरून दूर करतात. तर अशा पद्धतीनं हा एकंदरीत शपथेशी संबंधित काही मुद्द्यांवर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा जर सार सांगायचं झालं तर मला एवढंच सांगावंसं वाटेल की जर तुमच्या डोक्यामध्ये कुठला एक संभाव्यता असेल, काही प्रश्न असेल, आतापर्यंत जो एक कन्फ्युजन असेल की पंतप्रधान म्हणून शपथ घेत होते का, तर नाही. याच्या नंतर लक्षात घ्या, पंतप्रधान म्हणून शपथ घेत नाही तर तो केवळ आणि केवळ मंत्री म्हणून शपथ घेतो. तर अपेक्षा आहे की आजचा हा जो क्लास आहे, चर्चात्मक स्वरूपाचा क्लास आहे, हा तुम्हाला समजलेला असेल, आवडलेला असेल. जर का आवडलेलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या होतकरू मित्रांना सुद्धा शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.